15 ऑगस्ट 2019 मध्ये माननीय पंतप्रधान मोदी साहेबांनी त्यांचं स्वप्न म्हणून घोषणा केली आणि त्यानंतर 4 सप्टेंबर 2020 पासून या योजनेच्या इम्प्लिमेंटेशनसाठी राज्यामध्ये सुरुवात झाली आणि त्या योजनेचा पूर्ण आराखडा तयार करून तो सर्वांचा 2020 मध्ये आराखडा तयार झाला होता. सुरुवातीला अंदाजित तो होता 13,668 कोटीचा आणि त्या आराखड्याला मंजुरात देऊन योजना इम्प्लिमेंटेशनची सुरुवात साधारणतः जून 22 पासून झाली आणि 20 ते 24 या 19-20 ते 24 या 5 वर्षाच्या कालावधीने हा कार्यक्रम पूर्ण देशामध्ये संपवायचा होता असं त्यांचं प्लॅनिंग होतं. ग्रामीण जनतेला जसं शहरामध्ये पाणी मिळतं शुद्ध स्वच्छ त्याप्रमाणे ग्रामीण जनतेला सुद्धा पाणी मिळावं हे त्यांचं स्वप्न होतं आणि त्या स्वप्नाचा एक आधी भाग म्हणून 15,000 ते राबवणार या पद्धतीने आमच्याकडे जबाबदारी दिली होती. परंतु राज्य सरकारने कमी वेळ असल्यामुळे ज्या योजनांचे प्रकरण तयार केले त्या प्रकारात जेवढे त्रुट्या होत्या की ते कामं सुरू करताना आम्हाला खूप अडचणी आल्या आणि त्या पूर्ण करण्याच्या मधल्या काळामध्ये तो काळ निघून गेल्यानंतर आमच्याकडे 17 वर्षापेक्षा कमी काम करायला काळ मिळाला आणि त्यामुळे ग्रामीण जनतेच्या ठिकाणी काम करताना पाणीपुरवठ्याचे काम करताना विशेषतः तिथं पहिले पाण्याचा स्रोत महत्वाचा असतो. तो पूर्ण उपयोग झाल्यानंतर पुढे कामं करता येतात आणि तो जर नसेल तर परत बदल होतो या सर्व प्रक्रियेमध्ये आणि सोबतच मग परवानग्या लागतात ती कुठं विहीर घ्यायची आहे कुठं टाकी बांधायची सगळ्या परवानग्या घेण्यामध्ये तो काळ निघून गेला आणि मूळ कालावधी जो होता तो आपल्या महाराष्ट्र सरकारला फार कमी मिळाला आणि आम्हाला कामं करताना फार कमी मिळाला आणि त्यामुळं या योजना पूर्ण करण्यामध्ये महाराष्ट्र सरकारकडनं ज्या अडचणी निर्माण झाल्या त्याच्यामुळं हा कालावधी गेला आणि ते कालावधीमध्ये आम्ही जे कामं केले त्या कालावधीमधला निधी 2024 आणि पुढे येणार पैसे मिळणाऱ्या अपेक्षेने 24-25 मध्ये पुढे जे कामं केले त्या संपूर्ण कामाचा निधी केंद्र सरकारच्या योजना बंद केल्यामुळे राज्य सरकारला तो भाग आपल्या डोक्यावर घेण्यास विलंब लागल्यामुळे पूर्णच्या पूर्ण भाग आज आमच्या डोक्यावर बसलेला आहे. म्हणजे ग्रामीण जनतेच्या स्त्रीच्या डोक्यावर हांडा उतरवण्याचं जे काम होतं जे वजन होतं ते तिथून निघून आमच्या डोक्यावर बसलं अशी आमची परिस्थिती झाली आणि आजची स्थिती अशी झालेली आहे की आमच्या कंत्राटदार आज आत्महत्या करण्याच्या पर्यंत पोहोचलेला. त्यामुळे आमचं मागणं एकच आहे की आम्ही जे कामं आतापर्यंत केलेले आहेत ते पूर्णच्या कामाचे जे पैसे आहे आमचे अटकलेले झालेल्या पूर्ण कामाचे तर त्यांनी आम्हाला पहिले तात्काळ द्यावं आणि ते दिल्यानंतर उर्वरित कामं जे आहेत ती आम्ही करण्यास तयार आहे. परंतु सन 21-22 मध्ये जे CSR होता सरकारचा जो दर निश्चित राहते त्या दरामध्ये आम्ही कामं घेतली आणि आज 26-27 मध्ये पोहोचलेलो आहोत. तेव्हा उर्वरित सुद्धा कामं करताना आम्हाला अडचण येणारच आहे. मग त्या आम्ही कामं केल्यानंतर आम्हाला 2 मिळतील का तर ते अपेक्षित नाही आहे आणि तेव्हा सुद्धा केलेल्या कामाचे आजपर्यंत पैसे थकल्यामुळे बँकेचे व्याज मार्केटमधून केलेली उचल मार्केटमधून घेतलेल्या वस्तू या सर्व गोष्टींचा विचार करता आमची स्थिती अशी झाली की ते कामं घेतलं तर घरचे पैसे टाकून आम्हाला सध्या आमचं देणं चुकायला लागत आहे. ही परिस्थिती आमच्या निर्माण झाली. आमची सरकारला आतापर्यंत वारंवार एकच म्हणत होती की पहिले आमचं जुनं देणं द्यावं आणि त्यानंतर मग त्या काही बाकीच्या अडचणी सुद्धा त्याच्यावर काम करताना आलेल्या तांत्रिक बाबी त्या तांत्रिक बाबी सुद्धा बसून चर्चा करून सोडवण्यात यावं अशी आमची मूळ मागणी आहे. 19 ते 24 जो प्रोग्राम होता तर राज्य शासनाकडनं सुरुवात करायला वेळ झाली ती 4 सप्टेंबर 20 त्यांनी त्याचं काढलं आणि या योजनेचे आराखडे बनवताना किमान 2022 जून पर्यंत ती सगळ्या प्रक्रिया राहिल्या केंद्र प्रक्रिया राहून आराखडे त्याला मंजुरी देणे हा सगळा प्रकार होता आणि 22 ते 24 दीड वर्षाच्या कालावधीमध्ये हा सगळा कार्यक्रम तिथे थांबला गेला. मुळातच उशीर झाला हे मान्य आहे आणि ही बाजू आमची महत्वाची की उशीर झाला हा राज्य सरकारने हे राबवताना ही बाब त्यांनी केंद्र सरकारला निर्देशात आणून द्यायला होती की बाबा आमच्याकडनं असाचा वेळ झाला आणि त्याच्यामुळे पुढे वाढवून मुदत देऊन त्याचा पूर्णच्या पूर्ण निधी जो पहिले 50% देत होता ते आम्हाला देण्यात यावा. तीव्र अर्धनग्न आंदोलन संविधान चौकला धरणे 2 तासाचे धरणे आंदोलन करून तिथून आम्ही मुख्यमंत्री सचिवालयाला मार्च काढणार आहोत अर्धनग्न होऊन सर्व कॉन्ट्रॅक्टर. कारण की अशी परिस्थिती झाली आहे की आमचे कपडे उतरवून टाकले आहे सरकारनं आजच्या कंडिशन मध्ये. 11 वाजतापासून 3 वाजताच्या टाइमिंग मध्ये महाराष्ट्र
विदर्भातील कॉन्ट्रॅक्टर येणार आहे तर मिनिमम 500 कॉन्ट्रॅक्टर ते जवळपास राहतील, कारण की जलजीवन मिशन एक ठराविक कॉन्ट्रॅक्टरच काम करतात. सरकारकडे तुमचे किती पैसे आहे आता बॅलन्स आहे? 10,000 कोटी 10,000 कोटी. ग्रामीणचे. फक्त ग्रामीणचे. तुम्ही समाधानी आहे ना? कशा ऑफिसर आता आमच्या याच्यामध्ये आंदोलन मोर्चे करणं हा आमचा व्यवसायाचा भाग नाही. आमचा आहे की आधी शासनाचा एक कला म्हणून चालू, जसं शेतकरी आहे, आज सैनिक आहे आणि शासकीय कंत्राटदार आहे, हे सुद्धा शासनाचे एक कला म्हणून काम करतो. आम्ही सुद्धा देशाचे जेवढे सैनिक आणि शेतकरी सेवा करतात तितकी सेवा आम्ही करतो. त्या पद्धतीने आम्ही आमचं काम करतो आणि आमच्या कॉन्ट्रॅक्टरच्या सोबत जी काम करणारी मंडळी आहे, सामान्य लेबर पासून ते पूर्ण ती मंडळी मशिनरी हे सर्व सुद्धा शासनाचे भाग म्हणून आम्ही काम करतो. मग या सर्व एक कलाला तुम्ही समजा काढून ठेवलं तर पुढे शासनाचा सुद्धा तो विषय पुढे जाणार नाही आणि आम्ही सुद्धा पुढे जाणार नाही. आमचं म्हणणं आहे की सोबत सोबत त्या पद्धतीने आपण गाडा चालवला तर गाडा पुढे जर आम्हाला पैशाच्या प्रमाणात मिळाला असतात आम्ही हे सक्षमपणे काम केलं. महाराष्ट्रामध्ये एकूण 12,000 योजना आहेत जवळजवळ. त्याच्यापैकी 974 योजना घरगुती राबवतो, तर मंत्रिमंडळ स्कीम, सुविधा स्कीम अशा प्रकारच्या योजना आहेत आणि जिल्हा परिषद मार्फत 51,000 स्कीम जवळपास त्याच्यातल्या आहेत. त्याच्यामध्ये काही स्कीम आहे मल्टीमिडियल सिंगल मिळेल आणि काहीमध्ये फक्त काही ठिकाणी नळाद्वारे कनेक्शन देऊन पाणी घेतलं सक्षम गाव आहे, त्यांना पाणी आहे, त्यात तयार होतात. हा विषय आहे. ही योजना मी सुबोध सरोदे, अध्यक्ष नागपूर कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशन, तसेच विदर्भ संघटक महाराष्ट्र राज्य कंत्राटदार फेडरेशन. आमचं जल जीवन मिशन कॉन्ट्रॅक्टरचे जे थकीत बिलं आहेत आणि त्यांचं जे आंदोलन आहे 12 तारखेला संविधान चौकात, यांचा पूर्ण सपोर्ट आहे. सर्व कॉन्ट्रॅक्टर्सला मी विनंती करत आहे की सर्व विभागातील कंत्राटदारांची हीच परिस्थिती आहे. PWD असेल किंवा जलजीवन असेल किंवा आदिवासी विभाग असेल, शासनाकडे पैसे नाही आहे. शासन काहीतरी टाइमपास करत आहे. त्याच्यामुळे हे आंदोलन 12 तारखेला होत आहे आणि 12 तारखेला जर काही यांना काही ठोस मिळाले नाही तर 18 तारखेला पूर्ण राज्याच्या आझाद मैदान इथे एक पुन्हा आंदोलन होणार आहे आणि त्याच्यात हजारोच्या संख्येने कॉन्ट्रॅक्टर उपस्थित होणार आहे. शासनाकडे आज 70 ते 80 हजार कोटीची थकबाकी आहे, परंतु शासन जेव्हा काहीतरी माहिती मागितलं तेव्हा ते आपले चालढकल करतात. आम्ही योजनेला एक्सटेन्शन देण्याला योजना कंप्लीट झाली नाही आहे म्हणून कॉन्ट्रॅक्टरला पेमेंट देण्यात येत नाही आहे, परंतु कॉन्ट्रॅक्टरची काही चुकी नसताना त्यांना आज सहन करावं लागत आहे. कारण नवीन प्रोजेक्ट काढण्याकरिता गव्हर्नमेंटकडे पैसे आहे, गव्हर्नमेंटकडे पैसे नाही आहे असं नाही आहे, परंतु त्यांची नियत नाही आहे की जे प्रलंबित देयके द्यायसाठी त्यांची नियत नाही आहे. बरेचसे सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांनी आहेत आत्महत्या सुद्धा केलेल्या आहेत. याचा खूप मोठा प्रपोगंडा झाला आहे, परंतु शासन अजूनही जागा झालं नाही आहे. म्हणून शासनाला जागा करण्याकरिता एक 12 तारखेला संविधान चौकात आणि मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयावर मोर्चा नेणार आहे आणि तरी जागे झाले नाही तरी 18 तारखेला आझाद मैदान इथे पुन्हा आंदोलन करणार.